समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मंडळी, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या पवित्र दिवशी भगवान श्री विष्णू योगनिद्रेला जातात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हा दिवस भगवान श्री विठ्ठलांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. मग या पवित्र दिवशी श्री विठ्ठलाची पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, चला तर जाणून घेऊया. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. पूजा करण्याचे स्थान स्वच्छ करून घ्यावे. एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. तो स्वच्छ पुसून घ्यायचा. त्यावर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कापड टाकावे. त्यानंतर दिवा किंवा समई प्रज्वलित करून घ्यायची आहे. मग संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा? हातात पाणी घेऊन अक्षता, फुलं घ्यावे व मनोभावे संकल्प करावा. हे पांडुरंगा, आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी मी श्रद्धा आणि भक्तिभावाने तुझी पूजा करीत आहे. माझी पूजा स्वीकार करून माझ्यावर कृपा करा. संकल्प करून झाल्यानंतर हातातील पाणी तामनात सोडायचे आहे आणि ते तामनातील पाणी तुळशीच्या व्यतिरिक्त इतर झाडांच्या कुंडीत टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याकडे भगवान विठ्ठल व माता रुक्मिणीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे आणि ती तामनात ठेवायची आहे. आणि मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटोसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तो स्वच्छ पुसून पाटावर ठेवायचा आहे. आणि मूर्ती असेल तर शक्य असल्यास आणि घरच्या परंपरेनुसार भगवान श्री विठ्ठलांच्या मूर्तीला श्रद्धेने पंचामृताने अभिषेक करू शकता. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. जर अभिषेक करणेही शक्य नसेल तर स्वच्छ पाण्याने स्नान घालूनही पूजा करू शकतात. त्यानंतर ती मूर्ती पाटावर ठेवायची आहे आणि त्या मूर्तीला गंध, अक्षता, फुले आणि तुळशीचे पाने अर्पण करायची आहे. आणि फोटो असेल तर फोटोला हार घालावा व अक्षता, फुले वाहायची आहे. भगवान श्री विठ्ठलांना तुळशी अत्यंत प्रिय मानली जाते. त्यानंतर धूप आणि दीप अर्पण करायचा आहे. मग मनोभावाने भगवान विठ्ठलांची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये आपण काय दाखवू शकतो? तर नैवेद्यामध्ये फळे, दूध किंवा सात्विक नैवेद्य भगवान श्री विठ्ठलांना अर्पण करायचं आहे. लक्षात ठेवा, भगवान श्री विठ्ठलांना पदार्थांपेक्षा भक्ती आणि शुद्ध भाव अधिक प्रिय असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर तुम्ही नामस्मरण करू शकता. कारण आषाढी एकादशीचे खरे महत्त्व नामस्मरणात आहे. मनापासून श्री विठ्ठलाय नमः. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय या नामांचा जप करायचा आहे. शक्य असल्यास हरिपाठ म्हणावा, अभंग म्हणावे. मंडळी, आषाढी एकादशी हा भक्ती, नामस्मरण आणि श्री विठ्ठलांच्या चरणी समर्पणाचा दिवस आहे. या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना, नामजप आणि श्रद्धेने केलेली पूजा हेच भगवान श्री विठ्ठलांना सर्वाधिक प्रिय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा गणगण गणात बोते लिहायला विसरू नका. जय हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. गण गण गणात बोते.